बरेचसे तरुण येतात, भेटतात, की सर परफॉर्मन्सचा प्रचंड प्रेशर आहे. वर्षभर मेहनत केली आहे, परंतु आता एक्झाम देताना किंवा परफॉर्म करताना किंवा कुठल्याही गोष्टीचं फायनल ज्यावेळी येते ना, त्यावेळी अत्यंत अँक्शियस वाटतंय आणि वाटत नाही की जमेल वगैरे. आणि त्यावेळी मी त्यांना नेहमी सांगतो, की एक सुंदर गोष्ट आपण मुंगीची ऑब्झर्व्ह करा ना. आपल्या घरामध्ये एखादा साखरेचा दाणा पडला असेल आणि त्याला एक मुंगी आली, तर ती आपण तशीच राहू दिली ना आणि 30 मिनिटांनंतर परत जाऊन तिथे बघितलं, तर अख्खी मुंग्यांची रांग लागलेली असते. हो. ही रांग आपोआप तयार होते. बरोबर? कुठनं मुंग्या येतात माहीत नाहीत. एक्झॅक्टली आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्सचं असंच होतं. आपण ज्यावेळी एक पहिला निगेटिव्ह थॉट येतो ना, त्याला तिथल्या ते किल केलं नाही, त्या निगेटिव्ह थॉट्सची रांग लागायला सुरुवात होते आणि ते स्पायरल होत जातं आणि मग आपल्याला निगेटिव्ह वाटायला लागतं. 30 मिनिटामध्ये आपला व्हर्च्युअली कॉन्फिडन्स निघून जातो. आपल्याला अँक्झायटी वाटायला लागते. हा जर का निगेटिव्ह थॉट आपण पहिल्याच निगेटिव्ह थॉटला जर का कट केला आणि ॲक्शन घेतली, की नाही हे जे होणार आहे तसं होणार नाही, कारण मी बेटर प्रिपेअर्ड आहे. अशा प्रकारे आपण आत्मविश्वासाने त्याला सामोरे गेलो आणि पहिल्याच निगेटिव्ह थॉटला जर का कापलं, तर आपले ही मुंग्यांची रांग लागणार नाही, निगेटिव्ह थॉट्सची रांग लागणार नाही. प्रत्येक तरुणाने ज्यावेळी आपण असं तयार करतोय ना, त्यावेळी अशा पद्धतीने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.